मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या माध्यमातून राजस्थान येथील माउंट आबू येथे नॅशनल मीडिया कॉन्फरन्स 2024चे आयोजन करण्यात आले आहे. त्यात स्वस्थ और सुखी समाज के लिए आध्यात्मिक सशक्तीकरण, मीडिया की भूमिका या विषयावर मान्यवरांचे परिसंवाद सादर झाले. या कॉन्फरन्समध्ये ठाणे जिल्ह्यातील मुरबाड व शहापूर येथील पत्रकारांनी विशेष सहभाग नोंदवला. या कॉन्फरन्सबद्दल पत्रकारांच्या निवडक प्रतिक्रिया. मानना था कि क्या पत्रकारिता में बदलाव आ सकता है, क्योंकि पत्रकार दुनिया को बदलने की ताकत तो रखता है, लेकिन सच्चाई यह है, किसी को कहना मत कि सच्चाई ये है कि पत्रकार दुनिया को बदलने की ताकत रखता है, लेकिन पत्रकार को कोई बदल दे ऐसा कोई ताकत अभी तक हुई नहीं है. तो पत्रकार की मानसिक स्थिति को, जो कि बहुत मजबूत होता है, लोकतंत्र का चौथे स्तंभ का प्रतिनिधि होता है, राष्ट्र को चेतना देने वाला प्रतिनिधि होता है, समाज को सकारात्मक दिशा देने वाला प्रतिनिधि होता है, और सरकार को उसका आईना दिखाने वाला भी सबसे बड़ा प्रतिनिधि पत्रकार होता है. तो ऐसे बुद्धिजीवी वर्ग को कोई ये कहे कि हम तुमको बदल देंगे, तो थोड़ा सा मन खटकता है. आपकी मुस्कुराहटें बता रही है, परंतु ये संभव होता है. पर यह संभव कब होता है? जब पत्रकार की आंतरिक चेतना को परमात्मा की चेतना के साथ जोड़ा जाए तो पत्रकार को भी बदला जा सकता है. और सच मानिए साथियों, आप और हम चंद लोग हैं, लेकिन हम चंद कौन से हैं? हम वो चंद लोग हैं जो भारत के इतिहास में पत्रकारिता के ऐसे ऐसे बड़े मनस्वी हमारे बीच से निकले हैं, जिन्होंने देश और दुनिया का दृष्टिकोण बदला है. आज की इस आपाधापी में, आज के इस युग में जहां प्रतियोगिता एक दूसरे के साथ चल रही है, लोग कई बार कहते हैं कि पत्रकार दिल से लिखता है, लेकिन मैं आपके बीच का साथी हूं, इसलिए आपसे कहना चाहता हूं कि हमारी मानसिकता पर बाजारवाद हावी ना हो, हमारे पर मार्केटिंग हावी ना हो, यह हमें तय करना है. जेवढे त्याच्यामध्ये बसलेले आहेत, पुढे जे समोर बसलेले असतात, इंटरेस्टेड आहेत, त्यांनी त्याचा लाभ घेण्यासाठी उद्देशाने आलेले आहेत. जसं आपल्यामध्ये पण काही असे म्हणजे बरेच बघितलं तुम्ही की काहीतरी घेण्यासाठी आले आणि पहिला दिवस नाही समजला, पण दुसऱ्या दिवशी तुम्हाला असं वाटायला लागलं ना की आम्ही मिस केलं काहीतरी. मग ते जेव्हा तुम्ही रेग्युलर करायला लागाल ना, मग तेव्हा आपल्याला हळूहळू आपल्या जीवनामध्ये बदल यायला लागतो. आणि मग कोणी कसंही व्यवहार केला आपल्या बरोबर, तरी पण आपण मग त्याला हे करू शकतो की त्या सगळ्या गोष्टीला बघून पण आपण त्याला आम्ही म्हणतो साक्षी. म्हणजे जसं आपण एखादं नाटक बघतोय, तर आपण त्याच्यामध्ये कोणी काय करतोय, रागावतोय, कोणी कसं मिसबिहेवियर करतंय, पण आपल्याला त्रास नाही होत है ना. पण एवढा स्वतःच्या शरीरावरती, स्वतःच्या मनावरती, स्वतःच्या काय म्हणते इंद्रियांवरती एवढं हे कंट्रोल अजिबात साधी नाहीये. मी सांगतो ना तुम्हाला, मोठमोठे नेते, आता नाव नाही घेत, समजून जा, मोठमोठे नेते कोणी उठून गेलं ना, ए तो कोण आहे रे, त्याला बसायला सांग, कोण आहे पोलीस, त्याला बसायला सांग, असे ओरडून बोलतात. भाषण त्यांचे स्टॉप करून, हे कोण आहे त्याला वरती आणा स्टेजवर. एवढे मोठे होते, देश चालवतात. असा मी बघितला माणूस, तो डायरेक्ट स्टेजवर गेला, पत्रकार घेतलाच आहे, आम्ही त्या बरेच दिवस बघतो कॅमेरा घेऊन. तो डायरेक्ट स्टेजवर गेला आणि तो डायरेक्ट आहे ना, तो बॉक्स आहे ना, तो असा हलवला आणि असा फोटो काढवला. फोटो काढवला स्टेजवर. हो,
सगळ्यांना बघून हेच आहे. आणि तुम्ही पण धार्मिक ठिकाणी लायकी पण नाही ना स्टेजवर जायची. तसं बघायला गेलं सांगू का, एक गोष्ट पण थोडीशी चुकली काही पत्रकारांची. आपल्याला मनाने वाटलं कोणी पुढे गेले, आपण पत्रकार म्हणून तिथे काहीतरी प्रशिक्षण घ्यायला आलोय काय एवढं शायनिंग, म्हणजे माझ्या गावठी भाषेत एवढी शायनिंग मारत उगाच ना असं तसं. अरे तुम्हाला कोणी बोलवलंय ह्या गोष्टीसाठी? तुम्हाला प्रसिद्धी द्यायला बोलवलंच नाही. तुम्ही आमच्या फक्त ऐकायचं आपण कारण असं फिरताना दुसरे बघतायत ना, त्याला डिस्टर्ब होते ना. आणि आता काय करायचं बघा, सगळ्यांना खूप छान वाटतंय ह्या वातावरणामध्ये आणि हे, पण हे कायम पण घरी गेल्यावरती कसं राहील? परिवारामध्ये गेल्यावर सगळे वेगवेगळ्या, परत तुम्ही फील्डमध्ये तुमच्या जाणार, वेगवेगळ्या प्रकाराचे त्याच्यामध्ये पण लोक भेटतात, अनुभव वेगवेगळे असतात. मग त्यावेळेस कायम हे कसं राहील? ही जी आजची तुमच्या आनंदाची स्थिती आहे, तुम्हाला जे फिलिंग जे मेडिटेशननी प्राप्त झालेलं आहे, ते जर का कायम ठेवायचं असेल ना, तर रोज थोडंसं आपल्या दिनचर्यामध्ये मेडिटेशन इन्क्लूड करायचं. आणि काही नाही तर आठवड्यातनं एकदा तरी सेंटरला यायचं, आठवड्यातनं एकदा तरी. कारण की ते व्हायब्रेशन जे आहेत ना, जे मिळतात आपल्याला, चेतनभाई येतात ना, तर थोडा वेळ का होईना मेडिटेशनला बसा. पहिले माहित नसायचं, मोबाईल घ्यायचे बसायचे. मी रोहितभाईनं पण बोलवते, रोहितभाईनं अजून त्याचं माहितीच हे नाही, कधी अजून केलं नाही एक्सपिरियन्स. बसतात, प्रसाद खातात, जातात. पण 5 मिनिटं रिअली 10 मिनिटं जर का आपण ते मेडिटेशन केलं ना, तर त्याचा जो फायदा आहे तर तो आपल्याला मिळतो, जो आता तुम्ही अनुभव करता. मी बऱ्याच जणांना बघितलं, म्हणजे मेडिटेशन करताना एवढं छान इथे बसून मेडिटेशन होतंय, करतायत तुम्ही, आणि तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं, आता तुम्ही सांगितलं सुद्धा. पण हे जे आहे तर तिथे गेल्यावरती खरी परीक्षा आहे. हा, खरी परीक्षा तिथे गेल्यावरती आहे. पण त्या ह्याच्यामध्ये पण जर का तुम्ही डेली रुटीन मध्ये हे सामील केलं ना, तर तुम्ही करू शकता. आणि मी तर आता आत्मा परमात्मा हे तुम्हाला माहित झालं. मेडिटेशन काय, कनेक्टिव्हिटी, म्हणजे आत्म्याचं परमात्म्यासोबत कनेक्शन कसं जोडायचं, तेच मेडिटेशन आहे. आणि ती जी एनर्जी आपल्यामध्ये आपण घेतो, ते आपलं स्वतःचं चार्जिंग होतं. उषा दीदीने काल जसं बॅटरी चार्ज सांगितलं, ते आपल्या आत्म्याची बॅटरी कशी चार्ज करायची, तेच आपल्याला मेडिटेशन मध्ये शिकायला मिळतं, की ईश्वराशी कनेक्ट होणं. आणि सर्वांचा पिता परमेश्वर तो एकच आहे, युनिव्हर्सल आहे. आणि त्याला आपण बघितलं, ती एक शक्ती आहे. बाकी आपण ज्या रूपामध्ये आठवण करतो त्या रूपामध्ये माध्यमातून ईश्वर आपल्याला देत असतो. पण त्या सर्वोच्च शक्ती ती एकच आहे ना. माध्यम वेगवेगळे आहेत, पण मग का नाही आपण त्या ईश्वराशी जोडून कनेक्टिव्हिटी आपली आपण एनर्जी घेऊ शकतो. तर रोज असं आपण केलं. आणि सेंटरला ह्याच्यासाठी की दीदींजवळ गेलं तर तुम्हाला ते माहिती, जे काही तुमचा प्रॉब्लेम असेल ते पण तुम्ही शेअर करू शकता. आणि जी मुरली आहे, परमात्म्याचे महावाक्य आहे, तर तेच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी. आणि आता जसं दादाने प्रश्न विचारला ना, की कसं तुम्ही एवढं स्टेबल राहू शकता, किंवा कसं एक परिस्थिती अशी आहे, लोक असे आहेत, हे आहे, तरी पण कसं हे राहू शकतो, केवळ आणि केवळ ज्ञान आणि योगाचा अभ्यास. आणि जे याच्यामध्ये अभ्यासाचं आपण रेग्युलर केलं ना, रोज एक 10-15 मिनिटं, उषा दीदींची मुरली आहे ते एक 25 मिनिटाचं असतं, तेही तुम्ही ऐकलं तरी तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये कळून येतात. आणि मग हळूहळू आपल्या जीवनामध्ये परिवर्तन यायला. आज म्हणजे हे केलं, आजच परिवर्तन येणार असं नाही होणार. कधी कधी घरातले पण तुम्हाला हे करतील, हा काय मग तुम्ही तिथे ओम शांतीला जाऊन काय काही फरक नाही, तुमच्यात बदलच नाही, तुम्ही असं तसं सगळं सहन करायला लागतं. पण काय बदल होतो ते आपल्याला स्वतःला माहिती. आता जसं तुम्ही सगळे फक्त मला दिसतायत, येतायत, जातायत, काय अनुभव ते प्रत्येकाला तुम्ही आता तरी थोडेच सांगितले, अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही अनुभवलेल्या आहेत. आणि हे असे अनुभव आहेत की एखाद्या मुख्याने मिठाई खाल्ली तर तो सांगेल कसा मिठाई कशी होती है ना. तसे हे अनुभव असतात की जी काय सांगायचं, आणि काय काय प्रश्न पडला काय कसं सांगू मी. पण हे वरवरचे म्हणजे ज्या गोष्टी सांगितल्या, पण ज्या आंतरिक अनुभूती आहे ती सांगू शकत नाही, ती वर्णन करू शकत नाही, ती आपण केलेली आहे. आणि ती नेहमी सतत अशीच राहू दे. आणि म्हणून असं म्हटलंय की ब्रह्मकुमारीमध्ये अशी भावना आहे, म्हणून लोक कधी कधी दूर राहिली की ब्रह्मकुमारीमध्ये गेल्यावर काय खाल्ले होते, जादू होते. हा प्रश्न मीच करणार होतो, कारण काय 10 वर्षापूर्वी तो एक समज असायचा
का ओम शांतीकडे तुम्ही जाऊ नका, गेले तर तिथंच गुंतून जाणार तुम्ही सगळा संसार वगैरे हे सगळं काही सोडून देणार. त्याच्यामुळे हा गैरसमज होता, तो गैरसमज माझा तरी दूर झाला. ओम शांती कुठं बोलते तुम्ही संसार सोडा? हो तसं नाही मॅडम, तुम्हाला नाही समजलं. लोकांचं गैरसमज अजूनही आहे. चार बोटाचं अंतर आहे ना, तसे आपण दुसरी गोष्ट म्हणजे उत्तम भाऊ, तुम्ही एक सांगा महत्वाची गोष्ट म्हणजे समजा आनंद सरोवर पांडुभवन असेल किंवा इथलं शांतीवन असेल, एवढं कॉम्प्लेक्स आहे. माझं नाव संजय बोरगे, मी मुरबाड समाजाचा संपादक आहे. येताना व्हायरल तापाने मी ऍक्च्युली म्हणजे फार आजारीच होतो आणि त्यांचं तिकीट कन्फर्म झालं, पण आता मी आजारी आहे त्यामुळे मी येऊ शकत नव्हतो. दिदींना 2-3 वेळा बोललो की मी आजारी आहे, मला काही यावेळी खरं नाही. गेल्या वर्षी आम्ही 5 जणांनी तिकीट काढली होती येण्यासाठी, पण ते काहीतरी असा एक प्रसंग असा घडला का मला तिकीट काढून पण यायला जमलं. शेवटी बाबाने यावेळी बोलवलंच होतं आणि मी आजारी असताना सुद्धा आलो. या 4-5 दिवसामध्ये मी आजारी आहे असं मला अजिबात वाटलं नाही. मी खरं सांगतो, ऍक्च्युअली मी आजारी, गोळ्या औषधं जोडलेले आहेत माझ्या. आणि इथं आल्यावर मला कळलं का मी कोण आहे. आणि मी पण शांभाऊ बोलले तसा मी नास्तिक माणूस आहे. मी देवाला मानत नाही, अंधश्रद्धेला मानत नाही, श्रद्धेला मानतो. मी साईबाबांचा भक्त आहे, बाकी कुठल्याही देवाला मानत. पण इथं आल्यावर असं समजलं की दैविक शक्ती आहे, असायला पाहिजे. इथलं वातावरण बघितलं, इथे मोठी मोठी माणसं त्यांची व्याख्यानं बघितली आणि योगाचा तर फार मोठा प्रभाव आहे जीवनामध्ये. आणि मला असं वाटतंय की मी दरवर्षी इकडे आलो पाहिजे. दिदीचं जर हे असेल तर दरवर्षी इकडे येणार. आणि मला इथे येण्याची जी यावेळी संधी भेटली तर मी बाबाचे आभार मानतो. धन्यवाद. काय त्यांचं जीवन कसं आहे हे आज आपल्याला कळालेलं का, नेमकी दिदींचं प्रभाव किती, त्यांचं महत्व आहे काय, आणि त्या कशा राहतात, त्यांचं सर्वस्व काय. आपण तर शून्य, आपण बोलतोय आपण सेवा करतो, काहीच सेवा करतो काहीच करते आपण. पण आज जर त्यांच्याकडे जर बघितलं, त्यांची शांतता, त्यांचं राहण्याचं, त्यांचं चालण्याचं, बोलण्याचं, म्हणजे काही यकीन करू शकत नाही, विचार करू शकत नाही, एवढं त्यांचं जबरदस्त आहे. म्हणजे कधी कधी असं स्वतःला पण असं वाटतं की आपण जास्त नाही, थोडाफार तरी आपण त्याचा भाग उचलला पाहिजे. म्हणून आपण, मला तर वाटतं इथं आपण जेवढे सगळे जाणकार आहेत, आपण प्रत्येक जण आता काही येऊन गेले, काही नाही येऊन गेले, तर समाजामध्ये अशी किंवा वावरत असताना अशी किती आहेत त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त व्हायला आले. अशांना सुद्धा आपण नाही जास्त पण सांगण्याचा प्रयत्न करूया आणि त्यांना सावरण्याचं काम आपल्यामधून दिदींच्या माध्यमातून करण्याचा थोडासा प्रयत्न करूया. राहिला दुसरी गोष्टची का, दिदींचं इथं मुरबाडला सुद्धा त्यांचं होते आणि जाऊया. ज्या दिवशी तिथे कॅम्प चालू होती त्या दिवशी मी सहकुटुंब तिथे 100% येणार. मी अगोदरच बोललेलो आहे त्या दिवशी मी येणार. सांगण्यासारखं, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण मी आता थोडासा मी आवडता घेतो. दुसरी गोष्ट, आतापर्यंत ज्या तारखेपासून आजपर्यंत इथं आलो आपण, दिदीने चांगल्या प्रकारचं आपल्याला मार्गदर्शन केलं. मला असं वाटत नव्हतं का आल्यानंतर बाबा आपल्याला सांगायला की दिदी मला इकडे जायचं, आम्हाला तिकडे जायचं, इथं काय आहे. पण दिदी स्वतःहूनच सांगतात का आपल्याला साईट सीनला जायचे आणि दिदीनेच मागायचं कुठे जायचे, आपल्याला सांगायचीच गरज नाही. तर कम्प्लिटली आपण जाऊन येतो, फिरून येतो, इथपर्यंत सगळं काही नियोजन कुठेच होत नाही, किती पैसे देऊन पण होत नाही. तिथं स्पॉटला गेल्यानंतर विचार करतो, तो ड्रायव्हर पण सांगते तुम्हाला कुठे जायचं तिकडे जाऊन. पण इथं दिदींच्या सांगण्यावरून, त्यांच्या आदेशावरून ती व्यक्ती तिथं नेते, इथपर्यंत घेऊन येते, सगळ्यात मोठा भाग. तर आतापर्यंत जे काही दिदींचं मार्गदर्शन, दिदींनी जे केलेले सहकार्य आणि दिदींच्या पासून भेटलेली ईश्वराचं धन्यवाद दादा की आमचा अख्खा दिवस लोकांच्या वारी जातो, येणं जाणं, लोकांना उठबस करणं, चहा पाणी, जेवायला कोणी आलं तर जेवायला करणं. याच्या आधी मला उषा दिदीने पण 2-3दा सांगितलं होतं, पण काही कारणामुळे मला जमलं नाही. आणि आता जेव्हा वैशाली दिदी मला म्हणतात, तेव्हा माझ्या मोठ्या मुलाचं ऑपरेशन एप्रिलमध्ये झालं म्हणून कॅन्सल केलं. 9 ऑगस्टला धोरणाला आई माझा वाढदिवस आहे म्हणून नाही जायचं. आणि आता त्यांनी डायरेक्टच तिकीट काढलं, डायरेक्टच मला सांगितलं की तुम्हाला यायचंय. म्हटलं ठीक आहे, मी घरी एकदा कन्फर्म करते. आणि मग मला घरच्यांनी तिघांनी पण परवानगी दिली की तू जा, व्यवस्थित ये, तुला काय बाकी काय तुझी हाऊसमूस करायची तू करून घे. आणि तुमचे धन्यवाद, तुम्ही असा परत मला येण्याचा अनुभव म्हणजे मी सकाळी तेव्हा रात्री 12 वाजता झोपून म्हणून मी 4 वाजता बरोबर उठायचे. 5:30ला मी हजर व्हायचे तिथे. इथून जाताना चहा प्यायचा, तिकडे जायचं, तिथे फिऱ्या मारायच्या त्या होता याच्यावरती, आणि मग हॉलमध्ये बसायचं, ते सगळं करायचं, बाहेर यायचं, ते करायचं.
आणि मग ते सगळं ऐकल्यावर तुम्हाला काय वाटतं? माझ्या मनाला खूप आनंद झालाय. त्यामुळे काही प्रश्न नाही. मी तसं वागण्याचा पण प्रयत्न करणार आहे आणि जेवढं मला जमेल तेवढं मी माझं घरी करणार आहे. बरोबर. ये मम्मी से पहले आकर रही है, मम्मी ने सब बताई थी ये होता है. मुझे गुस्सा बहुत जाता है, बहुत ज्यादा आता है. घर में भी और मैं सामाजिक काम में ज्यादा रहता हूँ. 2 साल से सप्ताह चालू किया, सप्ताह लगाता हूँ. बच्चे लोग का जो होता है वो लगाता हूँ. और मेरा गुस्सा बहुत ज्यादा है. कोई कुछ बोलता है सहन जल्दी नहीं होता है. मुझे यहाँ ये मिल रहा है जो गुस्सा एकदम कंट्रोल रखने का. इतने बड़े प्रोग्राम होता है उनको थोड़ा भी गुस्सा नहीं आता. आपने क्यों होना चाहिए? इतने आदमी अरेंजमेंट जेब भंडारा ही खाना पीना है. इधर कितने आदमी खाते हैं? कुछ नहीं. हमारा 1000-500 आदमी आता है. ए बस ए बस इधर आवाज है नहीं. ये सब बहुत कुछ सीखने के लिए मिला है यहाँ पे. शंकर महादेव करडे दैनिक गावकरीचा प्रतिनिधी. गेल्या 2 वर्षापासून आम्हाला यायचं होतं. गेल्या वर्षी आमचं अचानक आम्ही स्वतःहून कॅन्सल केलं. पण आज दिदींमुळे आम्ही आलेलो आहोत तिथे. पहिल्यांदा आभार मानतो मी. दिदींची ओळख आणि आमची ओळख 3 वर्षापूर्वीची. दिदी एकदा आमदार साहेबांकडे रक्षाबंधनच्या वेळेस आले होते. त्याच्यानंतर आमची ओळख होती. दिदी मी तसं बघितलं तर पूर्णपणे शांततेच्या मार्गाने चालणार. बोरगे साहेब मला नेहमी बोलत असतात, अरे करडे साहेब बोलतो तुम्हाला एवढी लोक कधी कधी काय काय बोलत असतात तर तुम्ही उत्तर देत नाही. म्हणून मी उत्तर देणार पण नाही. कारण का मला ज्या गोष्टी माझ्या गुरुंनी सांगितलेले, मी कोणाला तरी मी गुरु मानले, त्यांनी सांगितलेले का विरोध करायचा नाही. आता व्हॉट्सअपला पण काही गोष्टी होतात पण मी प्रतिक्रिया देत नाही. या शांततेच्या मार्गातून जे ओम शांतीमधून जे काय भेटतंय अगोदर नाही मिळालं पण आता मला भरपूर काही मिळालेलं आहे. आणि दिदी म्हणजे कसं मध्ये याच्यानंतर पण मला यायचं, त्याच्यासाठी तुमचा आशीर्वाद फार मोठा गरजेचा आहे. बाबांचा आशीर्वाद. आणि माझा एक संकल्प असा आहे, व्यसन हे प्रत्येकाला एक तरी व्यसन असतं कुठल्याही प्रकारचे असो. मला एक व्यसन जे आहे ते म्हणजे चहा प्यायचं सर्वात जास्त. मला घरातून पण विरोध केला जातो का चहा कमी करा असं करा, पण मी आता संकल्प करणार आहे की थोडाफार चहा कमी करायचा. आणि दुसरी एक गोष्ट अशी का जे 5 वाजल्यापासून जो योगा आणि जे मेडिटेशन ती करण्याची मी सुरुवात करणार आहे. श्यामरावती माझं नाव आहे. मी ग्रुपमध्ये काम करतोय. 25-26 वर्ष ग्रुपमध्ये. दिदीचं एक वेळ मला काय ते प्रॉब्लेम ऐकण्याचा योग आला होता मुरबाडच्या बस स्टँडमध्ये. कर्मचाऱ्यांचं म्हणजे माझ्या अद्यापर्यंत दिदीशी माझा काही संवाद झालेला नाही. एवढ्या वर्ष मुरबाडमध्ये राहत असतं पण त्याचं एक वेळ प्रबोधन ऐकलं होतं. आणि मी मुळात ती नास्तिक माणूस, देवावर आणि दैवावर माझा विश्वास नाही, त्यामुळे विश्वास ठेवला माणूस नाही. त्यावेळेस तुमचं थोडंसं प्रबोधन ऐकलं होतं मी. थोडासा एक मित्र मला भेटला, माझा मित्र सहकारी म्हणजे बाबा तो निश्चित साहेब होतो. तो मला शिर्डीला घेऊन जायचा, त्याच्या घरचाही घेऊन जायला. मी शिर्डीच्या मंदिरात तरी जाऊन दर्शन घेतलं नाही. त्या प्रकारचा माणूस नाही. तर मलाची काय ओढ लागली, मी स्वतःच निश्चित लगा डोळ्यावर घ्यायचं ना शिर्डीला जायचं, महिन्यातून 2 वेळा जायचं. असे करतात आज म्हणजे जीवनाचं सार कसं आहे. मानवी जीवनालाही प्रबोधनाची किंवा आपल्या याची गरज आहे. म्हणजे काय आपल्या शांती संदेशाची गरज आहे. तर जीवन आपला सार्थक आल्यावर जीवनामध्ये आल्यावर काय सार्थक होते. इथं आल्यानंतर मला थोडंसं बरं वाटलं. पहिल्या दिवशी थोडंसं अवघड वाटलं. एवढं दिवसभर बसलेलं आम्हाला सवयच नाही. बातमी शोधायला आज इकडं पळून तिकडे पुढं ॲक्सिडेंट झाला इकडं पळ तास बसण्याचा मला इथे काही योग आला नाही. पहिल्या थोडं अवघड गेलं. कालचा दिवस पण थोडासा आणि आम्हाला शिक्षा झाल्या का वाटलं. फक्त तुम्हाला तुम्ही बघितलं पाहिजे आणि थोडं अर्धा तास लेट झालं. ती शिक्षा वाटली आम्हाला, आमच्याकडे काहीतरी चूक झाली. आज सकाळी आम्ही 6 वाजता तिथे कंप्लीट 6 प्रॉब्लेम म्हणजे पहिला आम्ही जाऊन आज तिथं बसलो. म्हणजे काहीतरी जीवनात आले आपले एक समाधान झालं. आणि परमेश्वरला एकच सांगतो पत्रकाराला म्हणजे काय करू शकतो. बरं नेत्याने किंवा काही अधिकाऱ्याने त्याचा हे आलेलं याच्यामुळे आमच्याकडून एखाद्याचं नुकसान होऊ नये संकल्प करत जातं. काही दुसऱ्या माणसामध्ये पण दिसतील तेव्हा आपण खरं तर परमात्मा आणि आत्मा जे काय आहे त्याच्यामध्ये जे मिलन आहे ते खऱ्या अर्थाने आपण अनुभवलंय. याचा साक्षात्कार आपल्याला होणार आहे हे मी सांगते. तसंच माझा इथे हाच संकल्प असणार आहे की मी माझ्या मनात जे काही दुसऱ्याबद्दल राग, द्वेष, मत्सर, तिरस्कार आहे तो माझा इथल्या इथेच जाऊ दे आणि माझ्या मनात नेहमी दुसऱ्याबद्दल आपुलकीची आणि प्रेमाचीच भावना येऊन दे. हा मी या ठिकाणी संकल्प करते. तसंच हा मला या ठिकाणी
आमच्या काळूराम दादा तसेच धारावळे दादा आहेत, त्यांनी पहिल्यांदा आम्हाला पंचायत समितीच्या गेटवर गेल्यावर सांगितलं होतं की असं असं आहे, लताताई चालली आहे, तू पण जा. तर म्हटलं मला ताईने काय सांगितलं नाही, तरी पण ते बोलतात नाही तू काळूराम दादांना वगैरे संपर्क कर. मग त्यांनी काळूराम दादांना संपर्क केला आणि मग भालके दादा आहेत, त्यांनी आमचं प्रयत्न म्हणजे सगळं माहिती वगैरे माझ्या मिस्टरांनी पाठवली. त्यातही माझं मिस्टरांचं झालं होतं, माझं रिजेक्ट झालं होतं, पण जे काही असेल विधात्याच्या ह्याच्यामध्ये लिहिलेलं की मला येण्याचा योग होता, म्हणून मग नंतर माझं रिझर्वेशन म्हणजे कन्फर्म झालं तिकीट. तसेच बोलून माझे आदरणीय ताईसाहेब, तसेच आदरणीय भालके दादा, तसेच मुरबाड शहापूर पत्रकार बंधू भगिनी, या ठिकाणी आध्यात्मिक आणि शांततेच्या ठिकाणी खूप काही शिकायला मिळालं. आम्ही रोजचं विद्यार्थ्यांना शिकवतो, अनेक चांगल्या गोष्टी करतो, अनुभवतो, परंतु या ठिकाणी अनेक प्रकारचे म्हणजे आध्यात्मिक अनुभव घ्यायला मिळाले. पहिली गोष्ट म्हणजे क्रोध हा खूप महत्त्वाचा आहे, तसंच वाईट पण आहे. कारण आम्हाला क्रोध नसेल तर आम्हाला ते आमचे जे स्टाफ असतो त्यामध्ये आम्ही काहीच ते करू शकत नाही व्यवस्थापन. मग थोडा आम्हाला क्रोध पण करावा लागतो, त्याच्यामुळे मग तो शब्द पण मला खूप भावला. जर आपण क्रोध केला नाही तर आपली जे आहेत ते आपल्याला ऐकू शकत नाही, आपल्या वरचढ होती. मग थोडा क्रोध सुद्धा आपल्यामध्ये पाहिजे. दुसरी गोष्ट आजचं म्हणजे त्या डॉक्टरांचं म्हणजे खूप डॉक्टर मोहित मनाला भावलं त्यांचं. म्हणजे असं आपण कसं आता मी बघा पत्रकार क्षेत्रात आहे, राजकीय क्षेत्रात पण आहे, शैक्षणिक क्षेत्रात पण आहे, सगळेच क्षेत्र आहेत माझे. त्याच्यामुळे माझा नुसता बिझी शेड्यूल. मी आता जास्त थांबते का नाही, तुम्ही अनुभव असेल मॅडम काय येत नाही, मॅडम नुसत्या पाडतात, मी थोडा आराम पण करते, एवढा बिझी शेड्यूल. त्याच्यामुळे मग काय करते, मग माझं कुटुंब वगैरे पण थोडं लक्ष मग कमी. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचं जे मला जे भावना ते खूप मनाला भावलं की खरंच आपण कुठेतरी कमी करतो म्हणजे आपल्या ह्या बिझी शेड्यूलमध्ये. तो खूप माझ्या मनालाच लागले. एवढं म्हणून मी दोन माझे शेड्यूल. किनवली येथे राहणारा दैनिक अक्षरात दैनिक बालकडून ठाणे प्रतिनिधी माझ्याकडे आहे आणि बालकडचं पण शहापूर प्रतिनिधी आहे माझ्याकडे. तर मी ते मागे पण आलेलो आणि आता पुन्हा ही मला बालके साहेबांकडून मिळाली. पूनम दिदींनी पण खूप सहकार्य, तसं तुम्ही सहकार्य केलं इथे आणण्यासाठी आम्हाला. मागे जो मला अनुभव भेटला तर मी ते याचो, मी ऑलरेडी परमार्थिक बैठक त्या माध्यमात आम्ही जातो. स्वाध्याय देन परमार्थिक नॉलेज थोडंफार आमच्याकडं तिकडनं म्हणजे प्राप्त होतं. पण इथे आल्यानंतर एक अशी ओढ लागली मला का जे आपले डोक्यामध्ये किंवा मनामध्ये जे निगेटिव्ह थॉट असतात ते जर निगेटिव्ह थॉट जर आपल्यामधून बाहेर निघाले तरच आपल्या अंतरी पॉझिटिव्ह थॉट किंवा पॉझिटिव्ह विचार येऊ शकतात. देन परमार्थाची जोड कशी घ्यावी, आपला संयम, देन आपल्या मनात जे संयम असतं लोकांमध्ये म्हणजे आपण निगेटिव्ह विचार करतो कोणाच्या पण ते आपण कोणाचंही नुकसान ना व्हावं किंवा लोकांच्या बद्दल पॉझिटिव्ह विचार करणं, ह्या गोष्टी इथं म्हणजे सगळं आपल्याला शिकवल्या जातात किंवा मेडिटेशनच्या मार्फत आपल्याला मिळतात त्या गोष्टी. देन इथले जे वातावरण आहे ते खूप आपल्याला सोयीस्कर आहे. म्हणजे जे आपण फॅमिली लाईफमध्ये नाही करू शकत आणि तिथे पूर्ण स्ट्रेस आपल्या असतं, इकडे बाहेरचं स्ट्रेस असतं कामधंद्यातलं, त्या गोष्टी इथं ते पूर्ण सोडून आल्यानंतर आपण इथून काहीतरी घेऊन गेलो पाहिजे. या गोष्टी आपण इथे शिकतो. त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा आणि पुढेही आम्हाला चान्स मिळावा यासाठी तुमच्याकडून धन्यवाद. माहेरी पण माझं धार्मिक वातावरण आहे आणि सासरी विद्यनाथ बाबांच्या पावनभूमीला आमचं खरीड गाव आहे, खरीडकर आहेत आम्ही, तिथेही आमचं धार्मिक वातावरण आहे. तरी घरात दोन्ही ठिकाणी माझं धार्मिक वातावरण असताना आपण जन्माला आलोय, आपण जे करतोय आज सगळ्या सुखसुविधा माझ्या पायाशी माझ्या घरामध्ये आहे, कोणत्याही प्रकारची काहीही कमी नाही, तरी पण माझं मन कुठेतरी असं अशांत राहायचं. त्याच्यामुळे हळूहळू मी आता गीता वाचायला सुरुवात केली होती, त्याच्यानंतर ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात केली. माझी आई सतत कुठे ना कुठे धार्मिक स्थळांना भेट देत असते. मी तिला सांगितलं तू चालले मला गीता घेऊन ये, ज्ञानेश्वरी घेऊन ये. लहानपणापासून मी लक्ष्मीनारायणाची भक्त आहे, त्यांची सेवा मी माझ्या पद्धतीने करते. तरीही आपला जॉबचं काम झालं, घरातलं काम झालं, कुठेतरी चिडचिड, कोणाला तरी राग न कळत घरातला बाहेर जाणं, बाहेरचा राग घरात येणं, अशा गोष्टी होत होत्या. आणि मी आता बऱ्याच वर्षापासून
3-4 वर्षापासून अशी अस्वस्थ होते, खूप अस्वस्थ होते, मला व्यवस्थित रात्री झोप पण लागत नव्हती. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मामांचे धन्यवाद की त्यांनी मला एवढ्या वर्षानंतर सांगितलं की आता असं आपल्याला जायचंय. म्हटलं चल पत्रकार परिषद तर आहे, पण त्या निमित्ताने मला बाहेर जाऊ दे, मला हे वातावरण सोडून जरा लांब जाऊ दे, मी रिलॅक्स होईल आणि काहीतरी म्हटलं शांत झाल्यावर सगळं व्यवस्थित होईल. या पद्धतीने मी इथे आले. पहिल्या दिवशी मी पूर्ण बघत होते, मला काहीही माहिती नव्हतं. पत्रकार परिषदेच्या पद्धतीने आम्ही होतो, पण जेव्हा आम्ही 8 वाजता तिथे गेलो, जे काही ऐकलं, जे काही कानावर पडलं आणि येताना माझ्या मनात जेवढे प्रश्न होते, मी भालके दादांशी येताना बोलले होते त्या विषयावर. त्यांनी मला सांगितलं नव्हतं का इथे आध्यात्मिक आहे का, तुला इथं ती काही माहिती मिळणार आहे, पण त्यांनी आणि दादांनी दोघांनी ट्रेनमध्ये आध्यात्मिकच गोष्टी लावल्या होत्या. मला इंटरेस्ट असल्यामुळे मी ते ऐकत गेले होते. आम्ही रात्रभर झोपलो नाही, अगदी उठेपर्यंत आमची तीच चर्चा चालू होती. आणि जेवढे प्रश्न मी त्यांना विचारले होते अगदी ह्या 2 दिवसामध्ये मला त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळालेली आहेत. आज माझं मन चित्त एकदम स्थिर झालंय, डोकं हलकं झालंय. आपण बोलतो ना की एखादा आपण एसी वापरतो घरात किंवा एखादी गोष्ट वापरतो आणि ती जर खराब झाली तर आपण तिला साफ करतो. एवढ्या वर्ष या परमेश्वराने शरीर दिलंय, आपण काय केलं याच्यात? याचा राग धरून ठेव, त्याचा राग धरून ठेव, हे धरून ठेव, ते धरून ठेव, पूर्ण आपण हँग झालोय. आणि ह्या 2 दिवसात अगदी सहजरित्या आपल्याला वॉश करायचं काम इथं केलंय. आणि असं वाटलं नव्हतं की एवढ्या सोप्या पद्धतीने आपलं ब्रेन वॉश होईल, आपलं मन हलकं होईल. राजयोग ही पद्धत खूप मला आवडली. फक्त ती प्रक्रिया शिकून घेण्याची इच्छा मनात आहे, कारण कोणतीही विद्या पूर्णपणे आत्मसात केल्याशिवाय आपण त्याच्यात प्रवीण होऊ शकत नाही. नितीनशी मी मागाशी बोलले, शहापूरला आमचं जे काही तुमचं हे आहे सेंटर आहे, दिवसातून अर्धा तास तरी मी तिथे नक्की जाणार आणि स्वतःसाठी वेळ देणार. मी कोण आहे, काय आहे, कशासाठी आले, कोणाची भक्ती करतो, कोणाकडे जायचंय, मनुष्य जन्मात आल्यासारखं आपल्याला काय मिळवायचे, हे मला इथं याची उत्तरं मिळालेली आहेत. आणि मी सातत्याने आता ह्याच वातावरणामध्ये राहून आणि मला माझ्यासाठी जे करायचंय ते करणार. मला इथं येण्यासाठी ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं, सगळ्या लोकांच्या अगदी मनापासून धन्यवाद. ओम शांती. मी खरंच तामसी वृत्तीचा होतो आणि मी याच्यात सांगतो सर्वांसमोर लाईव्ह की मी नॉनव्हेज वगैरे खूप जास्त खाणारा, खूप तापट माणूस पण आहे. पण एवढ्या 4 दिवसांमध्ये माझ्या स्वतःमध्ये एवढा बदल आलाय ना, माझं मला माहिती. माझं शरीर पण खूप चांगलं साथ देते. सगळेच मला असतात का खूप खातो म्हणून, सगळ्या विधी पण व्यवस्थित होतात म्हणून सांगतो. आणि आपल्या थोडक्यात मी बोलतो आता याचं शेवटचं हेच की आपल्या डोक्यातून कचरा काढणं जसं आहे, काही म्हणत होत्या मगाशी, म्हणजे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत आपण की जेवढ्या प्रत्येकाने घेतलेलंच आहे जे घ्यायचं ते ज्ञान. आता बहुतेक समजलं नाही मला काय करायचे काय नाही. आत्मा आणि परमात्मा यातील अंतर, त्यामुळं मी यापुढे पण येईल. मला आवडलं खरंच खूप चांगलं. धन्यवाद. आणि तुमचा तो क्लासचा अनुभव तुम्ही काय सांगत होते? क्लास एक काल लेट झाला, त्याचं एवढं मी खूप मिस केलं. स्वतःच पस्तावतो आम्ही खूपच. म्हणजे पहिल्याच दिवशी आम्ही आलो नाही ना, नाही होतो ना आम्ही, आम्हाला माहितच बोलल्या हे बोलले का नाही, हे उठवत होते 7 वेळा तरी पूर्ण 4-5 दिवस बोलणार नाही, कमी बोलेल. बोला तुम्ही ते. मला तिथे गेल्यानंतर मी सकाळपासून मेडिटेशनला बसाल तर नाही जावं दिलं तर काही हरकत नाही. आज नाही जावं दिलं नाही. आज माझं पूर्ण एकादशी. मी 3 वर्ष झालं मांसाहार बंद केलं. 4 मध्ये मांसाहार भरपूर करायचो, वयाच्या 27 वर्षामध्ये रोजच राहायचं. बाकी पण त्याच्यामध्ये आपल्याला वाईट गुण नव्हतं. बारूच्या व्यसन असेल किंवा इतर व्यसन असेल त्या पद्धतीचे अजिबात हॉटेलचं मी शाकाहारी खात नाही, मांसाहारी खातो. खाण्यावर पण फक्त पथ्य पाहिजे नाही. 3 गोष्टी मी महत्त्वाच्या सांगितलं मला आलेल्या अनुभवावरून. का तुमचं चित्त, तुमचं मन यांचं सांगड घाला. मी याला नेहमी तुम्हाला जर हॉटेलला गेले तुम्ही शाकाहारी भाजी जरी खाल्ली आणि तुमचं चित्त बोललं हे बरोबर नाही, त्या दिवसापासून टाकून द्या, खायचंच टाकून द्या. मांसाहार असो का शाकाहारी असो, तुमचं चित्त ठिकाणं असलं तर मन चांगलं राहील. मन चांगलं असेल चित्त बुद्धी तुम्हाला चांगलं. बुद्धी आपण
ज्या काही आता याच्यामध्ये काही त्यांचं कसं म्हणतात त्याग करायचं, त्याग काही भानगड नाही, संसारात तुम्ही करू शकता. तुम्हाला जे विकासात्मक बाब करायचे, विकासात्मक बाब म्हणजे आर्थिक बाब नाही, सामाजिक असेल, सेल्फ रिलायन्स असेल, वॉटर माहिती तुम्हाला काय करायचं. आता कधी कधी आपल्याला येतं नाही राहशील ते नाही, माता राहणं तुम्हाला करावं लागतं, ज्ञानामृत घ्यावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे दान करावं लागेल. आजही तुम्हाला इथे उभा दिसतो नाही, माझ्या वडिलांनी तुम्ही एवढा कधीच एवढा त्रास झालेला आहे उभा नाही. वडिलांनी आमच्या दानावर भर दिला. माझे वडील आज 72 मावसात त्यांचा दानावरचा जो भर आहे, आयुष्यभरची सगळी कमाई दानावर केली. पगारातून जर 2000 पगार साई संध्या उपा मिळवली तालुका शहापूर जिल्हा ठाणे. मी मागच्या वेळेस जेव्हा आलो त्यावेळी मी नेहमीच होतो, पण गेल्या त्या 5 दिवसामध्ये हा परिसर फिरलो. त्यानंतर तिथलं जे काय लेक्चर असेल ते अटेंड केले आणि अटेंड केल्यानंतर आपणच वाटायला लागलं बाबा असा कार्यक्रम जर असेल तर आपण परत परत गेलं पाहिजे. का आपलं माइंड जे आहे, आपण पत्रकारितापर्यंत आपल्याला फिरावं लागते, नाना ठिकाणी आपल्या काही ठिकाणी भांडणी होतात किंवा काय होतंय, त्यावेळी आपलं डोकं शांत ठेवून आपण ते सगळं केलं पाहिजे. जेव्हाही ते आलो तेव्हा ते आपल्याला कळलं. त्यामुळं जी ओढ आहे तीच लागल्यामुळे त्या परमात्म्याने इथे आणलं आणि 3-4 दिवस सेवा करण्याची त्यांची हे झाली. त्याबद्दल मी त्यांचं धन्यवाद मानतो, ताईचं धन्यवाद मानतो. त्यानंतर आमचे जे बाकीचे आहेत त्यांचं धन्यवाद मानतो. पूनमताई आहे, त्यांनी प्रयत्न केले, कारण आधी ते मला बोलले होत्या का तुम्ही येऊन गेलेत तर होणार नाही आहे, पण परमात्म्याची इच्छा आहे, आपली इच्छा आहे, ते आम्हाला घेऊन आले. त्याबद्दल ताईंचं पण, बाकींचं पण आणि यांचं पण त्याकडे धन्यवाद मानतो. मुरबाडला राहतो, मुरबाड आपलं पेज चालवतो. मला असं आहे की माझी आजी पहिल्यापासून याच्यामध्ये गायत्री बाबाच्या ह्याच्यात आहे, म्हणजे ती एवढं करत होती की तिची चूल पण वेगळी होती. तिने म्हणजे कोणाचा हातचं खाल्लं पण नाही, द्वेष वगैरे नाही, काहीच नाही, खूप प्रेम होतं. म्हणजे तिचं सगळीकडे आमच्या गावामध्ये तिला मानायची. पण आज मला इथे कळलं की कारण काय होतं खरं म्हणजे आता आजोबा आता वय झालं का कसं म्हातारा एकमेकांना हे करणं असतं ना, तसं चालायचं. तर ती जेव्हा गेली ना, वारली ना, तेव्हा पण महाशिवरात्रच होते. तिच्या चेहऱ्यावर एवढं तेच होतं की आम्हाला असं वाटत नव्हतं की ती व्यक्ती आता मृत्यू आहे म्हणून. तर मला आता इथे आलं कळलं, कारण की आपलं आणि या लोकांना एवढा फरक आहे की आता बघा ना, आपल्यापेक्षा VIP लोक इथे येतात, जेवण देतात. सगळ्यात रागीट आहे ना ते मी इथले एवढ्या दिदींना माहिती आहे. म्हणजे आमचं बहिणभावासारखं एक वेळेला आता म्हणजे दिदीकडे शेअर पण करतो, कधी कधी बोलणं वगैरे होते. तर मला एक समजलं की आपण जे एखादं भडकतो किंवा रागवतो वगैरे, तर आपण शांत बसलो तर ते किती ते आपलं काय बोला असं वाईट बोलायचं चिडा असेल तो शांत बसणार, म्हणजे जे बसल्यानंतर पण तरी पण आपण शांत बसावं. दुसरं एक मला असं वाटलं दिदी की एक बारीक एक उच्चार केला बघा इथे. आज दिदी आहेत आपल्याकडे, ते काका इथे बसले, पण इथे बघा इथे जे साफ करणारे वगैरे पण महिला होत्या ना दिदी. तर असं वाटलं ना की मी बॅगा ठेवल्यात आणि इकडनं काय घेऊन गेले जातील ते. जे आपलं तर आपण आलोय त्यांना रूम मध्ये, त्यांच्यावर संस्कार नसतील, काय नसतील गरीब असं. तर मी एक ऑब्झर्व केलं तिथे, आम्ही रूम मध्ये होतो तेव्हा मी येत होतो, मी ऑब्झर्व केलं. त्या आल्या, त्यांचं काम केलं, आम्ही पण बोललो दिदी काय बोलतोय, ते गेल्या वगैरे. म्हणजे तरी पण म्हणजे आपलं बघा चावी बिट होऊन जातो. म्हणजे आपण जे शिकायला आलो तर त्यांनी किती ज्ञान केलं असेल की ते न शिकता पण त्यांना म्हणजे त्यांना पण काहीतरी कळलं की इथे काहीतरी वेगळं आहे, इथे आपण हे करू नये किंवा कारण की बघा प्रत्येक ठिकाणी हात मारतातच असा विषय. म्हणजे आपण म्हणजे बोललं तर त्यांच्या परिपेक्षा खूप कमी आहे. संघ आणि संगतीचा परिणाम. हा म्हणजे आपण तुला त्याच्या जास्त घ्यायला पाहिजे. घरात आपल्या कपाटात ठेवलेल्या वस्तू पण सेफ नसतात. आणि इथे आम्ही आल्या दिवसापासून बाहेर फिरतोय. नाही आणि म्हणजे त्यांच्याकडे बघा ना, त्यांच्याकडे मला तर असं वाटतं प्रत्येकाला खायचे पण हे असेल. आणि या लोक मेन म्हणजे आज आपण जे आता प्रोजेक्ट पाहिले खूप बरं वाटलं. पहिले मला असं वाटलं तिथे बोलल्या सोलरच्या, बोललो किती असतं 2-3 सोलर लावल्या, चला बोललो जाऊ आपण. तिथे सोलर बघितलं किती कसं काय म्हणजे इथे काही नेते लोक वगैरे असतात ते बोलत असतील हा आम्ही पण इथे करू, ते शक्य नाही. ते शक्य का नाही माहितीये का, कारण की ते स्वार्थासाठी करतात. इथे जे आहे ना ते लोकांसाठी म्हणजे एक धार्मिक कामासाठी होते, म्हणून ते ऑटोमॅटिक ते होते इथे. आणि एक खूप बरं वाटलं की इथे पावती बुक नाहीये, पावती बुक नाही, काहीच नाही. इथे दुसरी गोष्ट अशी इथे
की आता आम्हीच बोललो कळणे बोललो आम्ही इथे आलो दिदी, दुसऱ्या ठिकाणी आपण देवस्थानी जर गेलो ना, या इथं काय इथे तुमचं, तर तुम्ही कुठूनचे, तिकडे जाऊ असे आडे सुरत असते. म्हणजे थोडक्यात आपण बोलतो देवाचं दर्शन घ्यायला आपण जातो. आज एवढं तेच 101 लोक इथे स्टेजवर होते, 101 लोक स्टेज बरोबर, तर त्यांना बघितलं आपल्याला असं वाटतं की अरे काय आपण काय